1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांचं 6वं बजेट संसदेत सादर करणार आहेत। अर्थात यंदा हे अंतरिम बजेट असेल। संसदेत सादर होणाऱ्या या बजेटबद्दल सर्वसामान्य माणसाला बरीच उत्सुकता असते। बजेट कसं लिहिलं जातं, कोण कोण लिहितं, त्याची काय प्रक्रिया असते, कधीपासून त्याची तयारी सुरू होते, यासारखी असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना असतात। पण तुम्हाला माहितीये का, बजेट बद्दल इतकी गुप्तता का पाळली जाते? जो स्टाफ हे बजेट लिहितो त्यांना चक्क 3 आठवडे नॉर्थ ब्लॉक मध्ये कोंडून ठेवलं जातं। एकंदरीतच काहींसाठी बजेट सारख्या थोड्याशा बोरिंग असणाऱ्या या विषयाबाबतच्या आणखी काही रंजक गोष्टी शोधण्याचा हा प्रयत्न। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सगळेच रुपया कसा आला आणि कसा गेला ही हेडलाईन वाचतो। फार तर आपल्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपण सगळेच चाय पे चर्चा करतो। आणि विशेष म्हणजे काय महागलं, काय स्वस्त झालं याकडे जरा लक्ष देतो। मात्र याही पलीकडे आपल्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणारं हे बजेट अनेक अर्थानं महत्त्वपूर्ण असतं। बजेट म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर केंद्र सरकारच्या आर्थिक जमा खर्चाचा तो हिशोब असतो। सरकार आपल्या महसुलाच्या तुलनेत खर्च किती वाढवू शकतो याचा ताळमेळ साधला जातो। दरवर्षी केंद्र सरकारला संसदेत बजेट सादर करावं लागतं। बजेट सादर करण्याच्या 6 महिन्या आधीपासूनच बजेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते। ही मोठी प्रक्रिया असते। बजेट तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांसह अर्थसचिव, महसूल सचिव ही मंडळी महत्त्वाची भूमिका बजावतात। तसंच खुद्द पंतप्रधान आणि संबंधित यंत्रणा बजेट बनवणाऱ्या टीमला सहकार्य करतात। वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत केली जाते, त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार होतो। बजेट हे देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असल्यानं बजेटबाबत मोठी गोपनीयता पाळली जाते। निवडक अधिकारीच बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात। बजेटवर काम करणारा जो कर्मचारी वर्ग असतो तो नॉर्थ ब्लॉक अर्थात अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात 3 आठवडे मुक्कामी असतो। त्यावेळी त्यांना फोन वापरण्याची परवानगी नसते, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना भेटता येत नाही। एवढंच काय, ज्या कम्प्युटरवर ही लोक काम करतात ती सगळी कम्प्युटर्स एकमेकांपासून डिलिंक करण्यात येतात। एवढ्या सिक्युरिटी मध्ये आणि गोपनीय पद्धतीने बजेट लिहिलं जातं। बजेट लिहिल्यानंतरची एक गोड प्रक्रिया असते, ती म्हणजे बजेट छापायला देण्याआधी बजेट नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंट मध्येच लावण्यात आलेल्या प्रिंटिंग प्रेसवर छापण्यात येतं। आता 2020 पासून पेपरलेस बजेट सादर होतं। निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच 2020 मध्ये टॅबवरून अर्थसंकल्प सादर केला होता। मात्र बजेट छापण्याच्या सुरुवातीला आधी एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो। अर्थमंत्र्यापासून बजेट प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी हलवा बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात। तो हलवा नंतर सगळ्यांना दिला जातो आणि हलव्याचा आनंद घेत बजेटची प्रक्रिया लिहून पूर्ण झाली आहे असं सिद्ध होतं। 24 जानेवारीलाच हा हलवा सेरेमनी यंदा पार पडलाय। दरवर्षीच्या हलवा कार्यक्रमात अपवाद होता तो फक्त कोविड काळाचा। त्या वर्षी बजेट पूर्वी हलवा तयार झाला नव्हता। निर्मला सीतारामन या 6व्यांदा आपला अर्थसंकल्प सादर करतायत। इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होत्या। त्यांनी 1970 साली आपलं पहिलं बजेट सादर केलं होतं। तर 1999 पूर्वी बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर व्हायचं। मात्र 1999 साली जसवंत सिंग यांनी ही परंपरा बदलली आणि तेव्हापासून सकाळी 11 वाजता बजेट सादर व्हायला लागलं। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।